कागदात अग्नी असतो? बघूया. हो, असतो. पण त्याला ज्यावेळी आपण पेटती काडी लावतो त्यावेळी कागदाचा भडका उडतो. खरं तर प्रत्येक मुलामध्ये त्यानं जिंकण्याची, यश मिळवण्याची 100% क्षमता असते आणि त्यासाठीच त्याचा सृष्टीमध्ये जन्म झालेला असतो. प्रत्येक मूल हे एकमेवाद्वितीय असतं. एक सत्य प्रसंग आहे. एकदा एका शाळेत एका मुलाला चिठ्ठी दिली गेली. तो चिठ्ठी आनंदाने घेऊन आईकडे आला. आईने चिठ्ठी वाचली, त्याला मिठीत घेतलं, म्हणजे क्या बात है. तुझे शाळेतले शिक्षक म्हणतात की तुला या शिक्षकांचं शिकवणं पुरेसं नाही, हिला अजून चांगल्या शाळेत घाला. पण आपली तशी सोय नाही. मीच तुला शिकवते, तू यातूनच शिक आणि यातूनच मोठा हो. आई त्याला शिकवते. मूल प्रॉपर शिकतं, मोठं होतं, भविष्यात ते सायंटिस्ट होतं. ते सायंटिस्ट झाल्यानंतर त्याच दरम्यान त्याच्या आईचा देहांत होतो. तो आईकडे जातो. सगळी विधी झाल्यानंतर तो त्या रूम मध्ये जातो आणि सहज त्या रूम मध्ये बघता बघता ती त्याला छोटीशी पेटी दिसते. त्या पेटी उघडतो. त्या पेटीमध्ये एक चिठ्ठी दिसती, जी लहानपणी त्याच्या शाळेतून त्याला दिली गेली होती. ती चिठ्ठी ती बघतो आणि ढसाढसा रडायला लागतो. कारण त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं, तुमचा मुलगा 1 नंबरचा ढ आहे, आम्ही शिकवू शकत नाही, कृपया त्याला शाळेतून काढून टाकण्यात येत आहे. चिठ्ठी वाचू तो सायंटिस्ट एक वाक्य लिहितो, हो मी ढ होतो, पण आईच्या माझ्या विश्वासामुळं मी आज सायंटिस्ट झालो. तो सायंटिस्ट म्हणजेच थॉमस अल्वा एडिसन, ज्यानं विजेवर चालणाऱ्या बल्बचा शोध लावला. 1085 पेटंट आहेत त्याच्या शोधाचे, की जो विद्यार्थी त्यावेळी त्या शिक्षकांना ढ वाटला होता, पण आईच्या विश्वासामुळे तो सायंटिस्ट झाला. बऱ्याच वेळा आपल्या बाळाच्या बाबतीत अशा घटना घडतात. विश्वास ठेवा, कारण कागदात अग्नी असतो. गरज आहे पेटत्या काडीची. चला तर मग आपण ती पेटती काडी बनूयात. धन्यवाद.